नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण यवतमाळमध्ये जे एसटी महामंडळाची भरती निघालेली आहे, ही भरती कशा प्रकारची आहे आणि तुम्ही या ठिकाणी अर्ज कशा प्रकारे करू शकता याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर यवतमाळ एसटी महामंडळामध्ये एकूण 209 जागेसाठी भरती निघालेली आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे। तर आता आपण पाहणार आहोत ही जी भरती आहे हे कशासाठी निघालेली आहे आणि या ठिकाणी तुम्हाला अर्ज कशा प्रकारे भरावा लागेल। तर हीच ती जाहिरात आहे, बऱ्याच दिवसापासून फिरत आहे, पण विद्यार्थ्याला या ठिकाणी अर्ज कशा प्रकारे भरायचा आहे हे कोणी सांगितलेलं नाही आहे। त्याविषयी बघा, शिकाऊ उमेदवाराची भरती सन 2024। तर ही जी भरती निघालेली आहे या ठिकाणी तुम्हाला फक्त अप्रेंटिसशिप कराव्या लागणार आहे। ठीक आहे, तुम्हाला 1 वर्षासाठी 2 वर्षासाठी अप्रेंटिसशिप करावी लागणार आहे, परमनंट जॉब नाही आहे आणि यासाठी तुम्हाला 6,000 8,000 एवढं मानधन दिल्या जाऊ शकते। या ठिकाणी मानधनचा उल्लेख केला नाही, पण तुम्ही अंदाजे एवढा पकडू शकता। तर या ठिकाणी बघा, तर ही जी भरती होणार आहे ही फक्त IITI स्टुडंटसाठी होणार आहे। ठीक आहे, तर यामध्ये मोटर मेकॅनिकलच्या 75 जागा आहे आणि पात्रता मागितली आहे 10वी पास आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI। ठीक आहे, जे काही ITI ट्रेड दिलेले आहे या तुमचा ट्रेड पूर्ण असणे गरजेचं आहे। तर यामध्ये आहे मोटर मेकॅनिक, सीट मेटल, डिझेल मेकॅनिक, मेकॅनिक ऑटो, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डर, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर, टर्नर, पेंटर जनरल। तर 208 जागेसाठी ही भरती होणार आहे। ठीक आहे, आणि जी पात्रता मागितली आहे 10वी पास आणि या ट्रेडमध्ये जर तुमचा ITI झाला असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता। याची जी अंतिम तारीख आहे ते 13 डिसेंबर। 13 डिसेंबरपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे संबंधित ऑफिसमध्ये जाऊन जमा करू शकता। 13 डिसेंबर याची अंतिम तारीख आहे। त्यासाठी अगोदर तुम्हाला अप्रेंटिसशिप पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन करणे गरजेचं राहणार आहे। ठीक आहे, यासाठी तुम्हाला अगोदर अप्रेंटिसशिप पोर्टलवर जाऊन ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे। ओपन कॅटेगरीचे उमेदवार त्यांना 590 रुपयाचा DD काढावा लागेल। ठीक आहे, जे ओपन कॅटेगरीचे उमेदवार त्यांना 590 रुपये DD काढावं लागेल आणि जे मागासवर्गीय उमेदवार त्यांना 295 रुपयाचा DD काढावा लागेल आणि DD जो आहे या नावाने काढावा लागेल। ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर सदर उमेदवाराने ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे, त्याचेच कॉन्ट्रॅक्ट रजिस्ट्रेशन होतील। ठीक आहे, तुम्हाला अगोदर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे। तुम्ही काय करायचं, जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याची प्रिंट सोबत घेऊन जायची, तिला सोबत डॉक्युमेंट पण घेऊन जायचे। या ठिकाणी डॉक्युमेंटचा उल्लेख केला नाही तरी आपले डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आणि त्या ठिकाणी जमा करायचा, त्याला DD पण लावायचा। ठीक आहे, 13 डिसेंबर याची अंतिम तारीख आहे। याचा पत्ता तुम्हाला माहीतच आहे, महामंडळ यवतमाळ विभाग कार्यालय आर्णी रोड यवतमाळ। या ठिकाणी तुम्हाला आपला अर्ज जो आहे जमा करायचा आहे। 13 डिसेंबर याची अंतिम तारीख आहे। ठीक आहे, आणि यासाठी वयोमर्यादा असणार आहे 18 ते 33 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना 5 वर्ष अधिक। लक्षात ठेवायचं, अगोदर तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे। ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमची नियुक्ती त्या ठिकाणी केल्या जाणार आहे। अगोदर अप्रेंटिसशिप पोर्टल जाऊन आपला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं, त्याची प्रिंट सोबत घेऊन जायची, त्याला DD लावायचा, त्या डॉक्युमेंट लावायचे आणि दिलेल्या पत्त्यावर सादर करायचा। 13 डिसेंबरची अंतिम तारीख आहे। ऑनलाईनची लिंक आणि संपूर्ण PDF जे आहे हे तुम्हाला टेलिग्राम उपलब्ध केल्या जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल। व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।